शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नूल तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथे आहोत. आज आपल्यासोबत गन्ना मास्टरचे ब्रँड शेतकरी विश्वजित सावंत आपल्यासोबत आहेत. आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये बसला आहे हे आडसाली लागणीचा एक प्रयत्न इथं केला आहे, कारण ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असते. शक्यतो शेतकरी 12 महिन्याच्या लागवडी करण्याचा प्रयत्न करतात, पण आडसाली लागवडीमध्ये ऊसाचं उत्पादन एकरी 100 टन किंवा 100 टनाच्या प्लस कसं घेता येईल या दृष्टीने हा एक प्रयत्न केला आहे. पहिल्याच प्रयत्नात चांगला यश देखील मिळालेलं इथं आपल्याला दिसते. विश्वजित सावंत हे पेशानं वकील आहेत. त्यांची एक 15 एकर जमीन आहे. शेती जर म्हणला तर चांगल्या पद्धतीने त्यांनी एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करतात. आम्ही त्यांच्या शेतीवर बऱ्याच वेळेला आलो. ह्या प्लॉटमध्ये आपण बघता येतं आपल्या गन्ना मास्टर ऊस रोप वाटिकेतनं रोप आपण जून महिन्यामध्ये दिलेली 28 जूनची ही तशी लागवड आहे. 2 रोपातलं अंतर 1.5 फूट ठेवले आणि 2 सरीतलं अंतर आपण ह्याच्यामध्ये 5 फूट ठेवून ऊसाची लागवड केली आहे. ऊसासाठी ड्रीप आहे. विश्वजित यांच्याकडनं थोडक्यात ह्या प्लॉटविषयी जाणून घेऊ आणि कशा पद्धतीने या प्लॉटचं नियोजन केलं आहे, सर्व शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. ह्या प्लॉटची एक थोडक्यात माहिती सांगा. कधीची लागवड आहे, 2 सरीतलं अंतर, 2 रोपातले अंतर, रोप कुठनं आणली, काय कशी थोडक्यात माहिती सांगा. ह्या प्लॉटची साधारणतः 28 जून रोजी लागवड केली. यासाठी 86-032 या जातीच्या ऊसाची निवड केली. ह्याची रोपं गन्ना मास्टर नर्सरी आष्टा येथून आणली. 5 फूट सरीतलं अंतर असून 2 रोपातलं अंतर 1.5 फूट ठेवलेलं आहे. तर त्यानंतर मग बाकीच्या अंकुश सरांच्या मार्गदर्शनाखाली याला लागवडीचे डोस आत्तापर्यंत दिलेले आहेत. आता भरणी झाल्यानंतर पाचट काढून टाकून बाकीचं नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तुम्हाला मित्रांनो इथं ऊस दिसतोय. शेती म्हणजे हे एक दिवसाचं काम नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आज मी म्हणलं 100 टनाचा उतारा घेतो आणि आज मी प्रयत्न करायला लागलो म्हणजे लगेच ऊसाचा 100 टन उतारा निघेल असं काय नाही आहे. लक्षात गोष्ट एक घ्या, ह्याच्यासाठी 1 वर्ष आधी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे या जमिनीच्या बेवडावर विशेष आम्ही लक्ष दिलं. ह्या जमिनीचा बेवड आणि ह्याच्या आधी घेतलेली पिकं, शेणखताचा वापर याबाबत आता विश्वजित आपल्याला थोडक्यात माहिती देते. या जमिनीमध्ये मी हिरव्या मिरचीचं पीक मागच्या वर्षी घेतलेलं होतं. त्यानंतर त्याच बोदावर हरभऱ्याचं पीक बेवड म्हणून घेतलं. हरभऱ्याची काढणी एप्रिल महिन्यात केली. त्यानंतर मग नांगरट करून शेणखत टाकून आडसाली ऊसाचं उत्पादन घेतलं. ओके. म्हणजे बघा, 1 वर्ष जमिनीच्या बेवडावर, म्हणजे मिरचीचा बेवड पण पिकासाठी चांगला असतो असं आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं जातं. तुम्ही बघितलं तर मिरची, त्यानंतर हरभरा, परत शेणखत, म्हणजे जवळपास 1 वर्ष विश्रांती देऊन पिकाची लागवड ह्यामध्ये केल्या. म्हणजे उत्पादन जर घ्यायचं असेल तर जमिनीचा बेवड चांगला पाहिजे आणि पिकाला विश्रांती पण आपण योग्य पद्धतीने दिली पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. विश्वजित, ह्याच्यानंतर परत आपल्या गन्ना मास्टर किटचा, मास्टर कॅनचा आणि उत्पादनांचा आपण वापर ह्याच्यामध्ये कसा केला आहे त्याबाबत थोडक्यात माहिती सांगा. ह्याच्या लागणीनंतर 8व्या दिवशी किटमधली पहिली आळवणी केली. तसेच अजून 8 दिवसाच्या फरकानंतर दुसरी आळवणी केली. फुटवा साधारणतः 1-2 फुटव्यावर असताना बोनसची फवारणी केली. मग मास्टर गोत आणि मास्टर किटच्या फवारण्या साधारणतः 75 दिवसाच्या शेड्यूलमध्ये दिल्या. त्यानंतर मध्यंतरी पावसाच्या दिवसामध्ये रिकवरची फवारणी केली आणि नंतर 0946 आणि मास्टर केनच्या 2 फवारण्या केल्या. पोक्काबोईंगचा इफेक्ट थोडा झालेला होता. त्यावेळी मग फॉलिक्युअर आणि बाकीच्या कीटकनाशकाची फवारणी केली आणि बाकीचे मग बेसल डोस दिले आणि मग वॉटर सोल्युबल आता ड्रीपमधून चालू आहे. मित्रांनो, म्हणजे ऊस शेती ही एकात्मिक शेती आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे कुठलंच तर एखादं उत्पादन वापरलं किंवा कुठली तरी एक गोष्ट केली म्हणजे ऊसाची शेती होते असं नाही. आता ह्या प्लॉटला जिथं ड्रीप आहे, आता आम्ही त्यांच्या ड्रीपचं जिथं फिल्टर वगैरे बसवले तिथं व्हिजिट केली, तर त्यांनी जी स्लरी सोडायचा फिल्टर देखील बसवला आहे. त्यांच्याकडे स्वतःचे गांडूळ खताचे बेड आहेत. त्या गांडूळ खताच्या बेडमधनं निघणारं व्हर्मी वॉश ड्रीपमधनं सोडलं जातं आहे. म्हणजे
एकात्मिक पद्धतीने ऊस शेती करण्यावर त्यांनी भर दिला आहे, त्यामुळे तुम्हाला हे फरक इथं जाणवतोय. म्हणजे 5 फुटाच्या सरीमध्ये सुद्धा 6-7 फुटाच्या सरीमध्ये जसे ऊसाला जाडी यायला पाहिजे अशा पद्धतीनं जाडी आलेली दिसते. विश्वजित, ह्या प्लॉटमध्ये आपण जीवाणू खतांचा काय वापर केला आहे का काय नाही केला? जीवाणू खतांचा याच्यात मध्यंतरीच्या काळात 2 वेळेला वापर केला. त्यानंतर EM सोल्युशन ह्याच्यात वापर केला. बरं, ह्या प्लॉटमध्ये ज्यावेळेला रोप लागवड केली तुम्ही, म्हणजे आपल्या रोपवाटिकेतनं आपण रोपं दिली ती, शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची रोपवाटिकेतल्या रोपांची समस्या असते गवताळवाढीची समस्या, की गवताळवाढ शेतामध्ये जास्त पसरत्या. तर तुम्हाला काय अशा गोष्टी ह्या प्लॉटमध्ये जाणवल्या का? नाही, ह्या प्लॉटमध्ये गवताळवाढीसारख्या कुठल्या समस्या जाणवल्या नाहीत. बरोबर. एखादाही गड्डा गवताळवाढीचा या प्लॉटमध्ये तर कुठं आढळलेला नाही. आता आपल्याकडं 86-032 सोबत अजून कुठल्या व्हरायटी तुम्ही शेतामध्ये लावल्यात का? आपल्या रोपवाटिकेतनं कसं नियोजन केलंय? ह्या आडसालीला 86-032 मी हे केली. त्यानंतर सुरूच्या लावणीसाठी नवीन प्रसारित झालेल्या PDN 1506 आणि 15006 आणि 15012 आणि 10001 या जातीची नवीन लागवड केलेली आहे. ओके, मला अनेक गोष्टीची माहिती पाहिजे. आपल्या ॲप जे आहे सेतू फार्म, त्याचं मला वाटतं ज्या दिवशी आपण सबस्क्रिप्शन चालू केलं त्याच दिवशी तुम्ही ते पहिलं सबस्क्रिप्शन मला वाटतं घेतलं आहे. तर त्या ॲपचा ह्या ऊस शेतीचं नियोजन करताना तुम्हाला काय कशा पद्धतीने फायदा झाला त्याची थोडक्यात माहिती द्या. सेतू फार्मा ॲप मागच्या वर्षीच लॉन्च केलं आणि मला सांगायला आनंद होतो की त्या ॲपचं पहिलं सबस्क्रिप्शन मी घेतलं आणि त्याचे व्हिडिओ डाउनलोड व्हायच्या अगोदर माझे प्रयत्न चालू असतात की ते बघायला मिळावेत. ते सगळे व्हिडिओ मी ज्या दिवशी त्याच्यावर आले त्या दिवशी सगळे बघितलेले आहेत. आणि त्याच्या ॲपमुळं फायदा झाला की रेकॉर्ड मेंटेन झालं. आजपर्यंत ह्या प्लॉटचं सगळं रेकॉर्ड त्या ॲपमध्ये मेंटेन आहे. तसेच ह्या ॲपच्यानं ह्या प्लॉटला 80,000चं टार्गेट दिलं होतं. साधारणतः 60,000 ते 70,000 रुपये यावर आत्तापर्यंत खर्च आलेला आहे. अजून त्या टार्गेटमधले 30-35,000 साधारणतः शिल्लक आहेत. दुसरी गोष्ट अशी झाली की 47 व्हिडिओ पाहिल्यानंतर ऊस शेतीतली शंकाच राहिली नाही. बरोबर, ॲपमुळे तो एक फायदा झाला. आणि दुसरं स्टेज समजल्या, मॅच्युरिटी स्टेजमध्ये येणाऱ्या गोष्टी किंवा त्याच्यात वापरणारे फर्टिलायझर्स, बाकीच्या बेसिक गोष्टी ॲप रिमाइंडर करून देते की ह्या गोष्टी राहिल्यात. आता मी यामध्ये तणनाशकाचा वापर केला तर अजूनही ॲपमध्ये पेंडिंग गोष्टीमध्ये खुरपणी अजून दिसते. ह्यासारख्या गोष्टी ॲप रिमाइंडर देत असल्यामुळं माणूस करत जातोय आणि त्याचा फायदा याच्यामुळे झाला की अपडेट राहायला मिळालं. बरोबर. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आपण टार्गेट सेट करून ज्या वेळेला करतो त्यावेळेला उत्पादनाच्या दृष्टीनं आपण तिथवर पोचतो. ह्या प्लॉटचं काय टार्गेट आहे विश्वजित? साधारणतः मागच्या वेळी मी सोयाबीन काढल्यानंतर जो पूर्वहंगामी ह्याच गन्ना मास्टर टीमच्या मार्गदर्शनात घेतला होता त्यात साधारणतः एकरी 110 टनाचं टार्गेट पूर्ण केलेलं होतं आणि त्या प्लॉटपेक्षा हा 2 महिने अगोदर घेतला असल्यामुळे साधारणतः 125 टन टार्गेट ठेवून यामध्ये काम चालू आहे. ओके, संख्या जर बघितली प्लॉटमध्ये तर संख्या एकदम म्हणजे जेवढी पाहिजे तेवढीच संख्या दिसते. म्हणजे एका गड्ड्यामध्ये 7 किंवा 8 एवढेच ऊस आहेत. म्हणजे याच्या संख्येचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे किंवा विरळणी वगैरे काय केली आहे ह्याच्यामध्ये? साधारणतः फायनल भरणीच्या अगोदर 10 फुटात असणारी ऊसाची संख्या, जे बाबा सशक्त ऊस आहेत ते सोडून राहिलेले सगळे काढून टाकले आणि त्याच्यानंतर म्हणजे विरळणी केली, विरळणी करून मग ऊसाची बांधणी केली. बरोबर. म्हणजे बघा मित्रांनो, विरळणीचा पण फायदा किती आहे. आपल्याला वाटतं जास्त ऊस ठेवले म्हणजे जास्त ऊसाचं उत्पादन निघेल, तर ते खरं नाही. ऊसामध्ये आपल्याला पाहिजे तेवढेच फुटवे ठेवून एका ऊसाचं वजन जवळपास 2.5 किलो 3 किलोच्या आसपास आपण केलं तर 100-120 टनाचा टप्पा आपण नक्कीच गाठू शकतोय. बांधणी देखील तुम्ही कशा पद्धतीने केली बघा. ऊसाचा बेड चांगला तयार झाला. इकडच्या बाजूला एक 6 ते 8 इंच, दुसऱ्या बाजूला 6 ते 8 इंच अशा पद्धतीनं भोंडा तयार केला आहे. ड्रिपची लाईन आत्तापर्यंत वर होती पण आता ऊस पडण्याची शक्यता जास्त आहे, कारण एखादा उन्हाळी पाऊस आला, वारं सुटलं म्हणून ड्रीप काढून खाली आता सरीमध्ये ह्याच्यामध्ये टाकल्या. तर अशा पद्धतीने या प्लॉटचं नियोजन आहे.
विश्वजित यांचा नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवर देतोय. कसबा नूल, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर इथं यांचा प्लॉट आहे. ह्या भागातले कोण शेतकरी असतील तर जरूर हा प्लॉट बघा. एकदम आदर्श प्लॉट तयार केला आहे. बाकीचे पुढचे जे काय अपडेट्स असतील ह्या प्लॉटचे नंतर आपण ज्यावेळेला प्लॉटवर येऊ त्यावेळेला नक्कीच देऊ. पण अशा पद्धतीने गन्ना मास्टरच्या साथीने ऊसाचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकताय. ऊसाची रोपं असतील, आपलं गन्ना मास्टर तंत्रज्ञान असेल, त्यासोबत आपलं ॲप्लिकेशन असेल, या सगळ्याचा फायदा ऊस शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय. विश्वजित धन्यवाद आणि पुढील तुमच्या उत्पादनाच्या वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू.